नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. आपण आज येथे ग्रामपंचायत कार्यालय सौंदर्य येथे आलेलो आहोत. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण सर हे सौंदळा येथे जातमुक्त गाव केल्याप्रकरणी हे भेट देण्यास आलेले आहेत. नेवासा तालुक्यातील सौंदळा येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच प्रदेश महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण हे सौंदळा येथे सदिच्छा भेट देण्याकरता आलेले आहेत. मानव हा धर्म, माणुसकी ही जात. सौंदळा भारतातलं पहिलं जातमुक्त गाव म्हणून ते इथं आलेले आहेत. सर, आपलं नाव काय? सरपंच आहेत. सरपंच शरद आरगडे. माननीय सरपंच शरदराव आरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली जातमुक्त गाव सौंदळा भारतातील पहिलं हे झालेलं आहे आणि त्याचं श्रेय त्यांच्या नेतृत्वात आहे. आणि याचा आदर्श घेऊन प्रत्येक गावाने असा ठराव करावा आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची पावती प्रत्येक गावांना द्यावी. तसंच या संदर्भामध्ये किसन चव्हाण सर इथे आलेले आहेत. त्यांचे पदाधिकारी. सर, आपलं नाव काय? पोपट सरोदे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष, नेवासा तालुका अध्यक्ष. सर, संदीप क्षीरसागर सदस्य. नमस्कार सर. नमस्कार. एकजूट महाराष्ट्र न्यूजतर्फे आपलं स्वागत आहे. आज आपण एकजूट महाराष्ट्र न्यूजला जी मुलाखत देत आहात ते आमचं एकजूट महाराष्ट्र न्यूजचं भाग्य आहे असं आम्ही समजतो. कारण सर्वकडं म्हणजेच महाराष्ट्रासह सगळ्या राज्यामध्ये जातीवादाचा आणि प्रत्येक गावांचा वणवा पेटलेला असताना आपण त्या वणव्यामध्ये जसं चिमणी चोचीमध्ये पाणी घालतं वणवा पेटत असताना, त्या पद्धतीने आपण हा जो निर्णय घेतलेला आहे, मानव हाच धर्म, माणुसकी हाच जात, सौंदळा भारतातील पहिलं जातमुक्त गाव हे आपण केलेलं आहे. त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. सर, आपणाला ही संकल्पना कशी सुचली? ही संकल्पना खऱ्या अर्थाने आम्ही ज्या 5 फेब्रुवारीला ग्रामसभेद्वारे हा ठराव घेतला की यापुढं आपलं गाव जातीमुक्त असेल, जात फक्त कागदावर असेल आणि वागण्यात माणुसकी असेल. आपण बघतो महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जातीवाद इतका फोफावलेला आहे की त्याच्यावरून टोळी युद्ध होत आहेत, दंगली होत आहेत. आणि आपण बघतो ग्रामीण भागामध्ये या विविध प्रकारचे जे जाती आहेत यांना दैनंदिन जीवन जगत असताना कुठेही जातीची गरज भासत नाही. हे सगळं कुटुंब एकमेकांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतात, सर्व एकमेकांकडे कामाला जातात. या दैनंदिन गोष्टीमध्ये कुठं अडचण येत नाही. परंतु आपण प्रकर्षाने जाणवतं की निवडणूक लागली म्हणजे मगच जात आठवते. आपली भारतीय संस्कृती इतकी छान आहे की प्राण्यांप्रती प्रेम व्यक्त करताना आपण कुत्र्याला खंडोबा, अन्य प्राण्याला प्रत्येक अगदी डुकराला सुद्धा वराहदेव म्हणतो. आणि अशा वेळेला माणसाला मात्र माणूस म्हणायला तयार नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि हे जातीपातीचं जे राजकारण चाललं आहे हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे. मानव हाच धर्म आणि माणुसकी हीच जात याचा अवलंब आमच्या गावाने करायचा ठरवला. यापुढे कुणीही हा अमुक जातीचा तो तमुक जातीचा असं होणार नाही. दुसरी गोष्ट,
जे काही धार्मिक उत्सव असतात वेगवेगळ्या समाजाचे, हे सर्व उत्सव एकत्र येऊन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळं जातीय सलोखा राहील आणि संपूर्ण गाव हे एक कुटुंब राहील अशा पद्धतीचं आम्ही वातावरण गावामध्ये निर्माण करणार आहोत. तसेच या ठरावाच्या दिवशी सकाळी आम्ही रक्तदान शिबिर ठेवलं. रक्तदान शिबिर झाल्यानंतर आम्ही ग्रामसभा घेतली. रक्तदान शिबिर घेण्याचं कारण असं होतं की क्रांतिसिंह भगतसिंग म्हणायचे, रक्त हिरवं भगवं नसतं, ते फक्त लाल असतं. कारण आपल्या कुणाच्याही कपाळावर जातीचा शिक्का नाही, परंतु आपण हे कुठंतरी माणसानं केलेले प्रकार आहेत आणि ते आता अंगीकारून आपण माणसाला ओळखायला तयार नाहीत. म्हणून आपण या प्रकारे हा ठराव घेतला. आजूबाजूला जर उदाहरण द्यायचं असलं तर बीडसारख्या जिल्ह्यामध्ये जातीवादामुळे काय प्रकार होतात हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. असे प्रकार गावापर्यंत येऊ नयेत. एखादी गोष्ट घडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ती येण्याच्याच अगोदर प्रतिबंध केलेला बरा. म्हणून खऱ्या अर्थाने 5 फेब्रुवारी रोजी आम्ही जातीमुक्त गाव घोषित केलेलं आहे. म्हणजे रोगाची लागण होण्यापूर्वीच आपण जातमुक्तीचं लस घेतलेली आहे आणि इथल्या सर्व तुमच्या गावकऱ्यांना एक शांततेचं एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. म्हणजे शैक्षणिक आणि रोजगार निर्मिती हे प्रकर्षाने इथं ह्या जातमुक्त झाल्यामुळं होणार आहे. सर, आता इथला जो व्यक्ती आहे काही कामानिमित्ताने बाहेर गेला तर त्याला तिथं काही प्रशासकीय कामामध्ये काही जातीचे अडचण निर्माण होईल का? कारण दाखल्यावरती तर जात शासनाने लिहिलेली आहे, तर तिथं काही त्याला काही अडचण निर्माण होईल का? मी मागाशीच सांगितलं तुम्हाला की कागद ही कागदापुरती जात मर्यादित ठेवायची. म्हणजे ज्या ठिकाणी समजा आरक्षण वगैरे आहे आणि त्या आरक्षणाचा जरी फायदा घ्यायचा असेल तर तो कागदापुरता मर्यादित. आपल्याला ती जात आपल्या डोक्यापर्यंत जाऊ द्यायची नाही. डोक्यात जात घेतल्यानंतर आपण माणसाला माणूस म्हणत नाहीत, दंगली होतात आणि त्याचा सगळ्या समाजावर परिणाम होतो. हा प्रकार होऊ नये म्हणून जात ही कागदापुरती मर्यादित ठेवायची. त्याचा गावातील जरी कोणी बाहेर गेलं आणि त्याला जर त्या आरक्षणाचा फायदा घ्यायचा असला तर तो नक्की घेऊ शकतो. कारण जात जर कागदावरून काढायची असेल तर ते भारतीय राज्यघटनेतला विषय आहे, तो गावाचा विषय नाही. आणि आरक्षण हा मुद्दा असा आहे की आजही अनेक दृष्ट्या जर विचार केला तर आरक्षणाची गरज आहे. थँक्यू सर.